अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृद जन हो. आपण भागवत पुराण निरूपण त्याच्यामध्ये दशमस्कंध हा पाहतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालकृष्णाच्या लीला पाहतो. आणि या बालकृष्णाच्या लीला इतक्या मनमोहक आहेत, आकर्षक आहेत, आपल्याला कायमची मोहिनी घालणारी आहेत की आज बघा कृष्णाच्या ते लीला भागवतात येऊन 3000 वर्ष तरी झाली. आत्ताची 2000 आणि याच्यापूर्वी इसवी पूर्व 1000, कदाचित 3000 नाही 3500 सुद्धा. कारण गीतेचा जन्म इसवी पूर्व 2000 आहे. त्याच्यानंतर भागवत लिहिलं गेलं. ते कोणत्या शतकात लिहिलं गेलंय आपल्याला माहिती नाहीये, म्हणून आपण 1000 वर्ष झाली, पण 500 सुद्धा असू शकते. पण इतकी वर्ष होऊन सुद्धा श्रीकृष्णाच्या त्या बाळलीला आज सुद्धा आपल्या मनाला मोह घालतात. ती गोष्ट तेवढी मोठी आहे. किती वर्ष भागवत निरूपण कितीतरी भागवताचार्य करतायत, पण आजही कुठं भागवत सांगितलं गेलं म्हटलं तर माणसं ऐकायला जातात. आणि भागवत म्हटल्यानंतर एकादश स्कंध जो आहे अजून यायचा आहे आपला, तो उद्धव गीता, त्याच्यापेक्षा आणि 1 ते 9 जे स्कंध आहेत ज्यामध्ये प्रल्हादाची कथा येते वगैरे, त्याच्यापेक्षा दशमस्कंधाची मोहिनी ही काहीतरी वेगळीच आहे. या समहा असं आपल्याकडे सुभाषित आहे. अद्वितीय, याच्यासारखा द्वितीय म्हणजे दुसरा कोणी नाही. समुद्रासारखा समुद्र, आकाशासारखा आकाश, तसं भगवान श्रीकृष्णासारखा भगवान श्रीकृष्ण. हे का आठवतं तर आपण गेल्या आठवड्याला जिथं थांबलो होतो, 15 दिवसांनी आपण भेटतो आहोत, जिथं आपण थांबलो होतो त्या ठिकाणी जो भगवान श्रीकृष्ण आहे त्यानं कुवलया पीड नावाच्या राक्षसाला मारलं होतं. वय वर्षे 9 आणि 9 ते 11, 11 वर्षाचा बलराम, 9 वर्षाचा श्रीकृष्ण. त्या 9 वर्षाच्या मुलानं 11 वर्षाच्या भावाच्या मदतीनं कुवलया पीड नावाच्या राक्षसाला, हत्तीला मारलं. हत्ती किती ताकदवान होता तर पुढे उल्लेख येणार आहे. एका हत्तीच्या ठिकाणी 10,000 हत्तींचं बळ होतं, हा उल्लेख येणार आहे. आता अतिशयोक्त आकडा आहे, पण म्हणजे तो हत्ती किती बलवान असेल, नेहमीच्या हत्तीच्या दुप्पट तिप्पट तरी ताकदीचा असेल, त्यात कोणत्या प्रकारची शंका नाही. आणि त्याच्या शेपटीला धरून गरगर फिरवून त्याची सोंड, त्याचे 2 दात जमिनीवर आपटतील असं त्याला पाडून त्याचे पुढचे 2 सुळे मोडून आणि ते सुळे खांद्यावर घेऊन शस्त्रासारखे बलराम आणि श्रीकृष्णाने प्रवेश केला. कुठं? रंगसभेच्या ठिकाणी. रंगसभा म्हणजे ज्या ठिकाणी हा धनुर्याग चालला होता, ज्या ठिकाणी मल्लयुद्धाचा आखाडा होता, त्या ठिकाणी या 2 बालकांनी, किशोर सुद्धा नाही, त्या बालकांनी प्रवेश केला. शुकाचार्य राजा परीक्षितला सांगताना म्हणतात, हे राजा, हत्तीचे दात हेच ज्यांचं शस्त्र आहे, दुसरं शस्त्र नाहीये कुठे, हत्तीचे दात हेच ज्यांचं शस्त्र आहे, असे दोघं बलराम आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रवेश करते झाले. आणि श्रीकृष्णाला बलरामाला पाहिल्यानंतर त्या आखाड्यामध्ये आसपास असणाऱ्या माणसांना ते दोघं कसे दिसले, म्हणजे जे प्रजाजन होते त्यांना कसे दिसले, ज्या त्या ठिकाणी स्त्रिया होत्या त्यांना कसे दिसले, असे 5-6 प्रकारचे वर्णन एकाच गोपाल कृष्णाची केली. जरा गद्य बघूया आणि नंतर व्यासांची वाणी पण बघूया. गद्यामध्ये म्हटलंय, श्रीकृष्ण बलरामास आखाड्यात येताच काही मल्लांना तो वज्र कठोर शरीराचा भासला. सामान्य माणसांना, प्रजाजन, तो श्रेष्ठ पुरुष वाटला.
दुष्ट राजांना आपल्याला शासन करणारा शासन करता वाटला. वडीलधारी मंडळी होती त्यांना तो आपल्या मुलासारखा वाटला. कंसाला तो साक्षात मृत्यू वाटला. अज्ञानी लोकांना तो विराट पुरुषासारखा वाटला. योग्यांना तो परब्रह्म स्वरूप वाटला आणि सर्वसामान्यांना देवांचा देव वाटला. आता एवढं आपण मातृभाषा मराठीत जरी ऐकलं तरी छान वाटतं. आता हेच व्यासांच्या वाणीतून आपण बघूया. पण ह्याच ठिकाणी आपण लक्षात घेऊया की भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा अर्जुनाला ज्याप्रमाणे वाटलं असेल ना की तुला कसा नमस्कार करू, समोरून करू, पाठीमागून करू, डावीकडनं उजवं करू, सगळं वर्णन छान आहे. महापुरुषांच्या बाबतीमध्ये असंच असतं. आपण उदाहरण घेऊया. शिवाजी महाराज ज्यांना आपण शंकराचा अवतार म्हणतो, ते भिन्न भिन्न लोकांच्या डोळ्यातून पाहिले गेले तर कसे दिसत असतील. शिवाजी महाराज या राज्याभिषेक त्यांचा झाला, हिंदुपद पादशाही निर्माण झाली, औरंगजेबाच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस, हिंदूंचा राजा झाला, तो जेव्हा सिंहासनावर बसला असेल तर शिवाजी महाराज कसे दिसले असतील, या अष्टप्रधानांनी कसे दिसले असतील, समोर जे कोणी मावळे सरकार होते त्यांना कसे दिसले असतील, तो कोणी हेनरी किंवा कोण नावाचा इंग्रजांचा प्रतिनिधी आला होता त्याला कसे दिसले असतील, तसं हे वर्णन आहे. महापुरुष जो असतो तो एखाद्या कोहिनूर हिऱ्यासारखा विविध पैलूंचा असतो आणि ज्या पैलूतून त्याच्याकडे पाहावं ते खरंच असतं. तर सगळे पैलू मिळून तो कोहिनूर हिरा असतो. तसे शिवाजी महाराज आहेत आणि तसेच श्रीकृष्ण भगवान. आता व्यासांचे शब्द किती सुंदर आहेत बघा. वृत्त गोपैहि कतिपयैहि बलदेव जनार्दन रंग विवशतु राजन गजदंत वरायुधो, असा पहिला श्लोक आहे. अर्थ असा, वृत्त गोपैहि, वृत्त आवृत म्हणजे वेटोळा घातलेला, वळसा घातलेला किंवा गोल केलेला, भोवती गोपैहि गोप बालक. ते दोघे नुसते दोघंच आलेले नाही आहेत. आपण बघितलंय जिथं गाड्या सोडतात त्या ठिकाणी वसुदेव नंदापासून बघितलंय. तर गोपैहि वृत्तव, गोप बालकांनी ज्यांना वळसा घातलाय, घेरा घातलाय, असा कोण, बलदेव जनार्दन, द्विवचन आहे. जनार्दन म्हणजे श्रीकृष्ण आणि बलदेव म्हणजे बलराम. कसे, गोप बालकांनी वेष्टित असलेले. काय केलं त्यांनी, रंगम विवशतु. आता रंगम म्हणजे रंगभूमी, रंगशाला, आखाडा. विवशितु म्हणजे प्रवेश करते झाले. आणि प्रवेश कसे झाले बरं, गजदंत वरायुधो, हत्तीचा दात हेच आयुध ज्यांचं आहे खांद्यावर टाकलेलं, असे एखाद्या देखण्या नटासारखे वाटणारे रंगमंचाच्या ठिकाणी आले. आता कोणाला कोण कोण दिसले, मल्लानाम अशनीही. मल्ल जे होते त्यांना अशनी म्हणजे आकाशातून पडणाऱ्या विजेच्या लोळासारखे वाटले. अशनी रस्व या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे विद्युत. आकाशातल्या विजेचा लोळ जसा माणसाला भयचकित करतो असं मल्लांची अवस्था झाली आहे. कंस आणि चानूर आणि दुसरे आहेत. तर मल्लांना विद्युत वाटले. द्रोणाम नरवराहा, जी सामान्य माणसं होती त्यांना हा आपल्यापेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे असं वाटलं. स्त्रीना स्मरो मूर्तिमान, ज्या त्या ठिकाणी स्त्रिया होत्या त्यांना तो स्मर म्हणजे मदनासारखा भासला. स्मर या संस्कृत शब्दाचा अर्थ मदन असा. तसं एक कारण, स्मर हा शब्द स्मरण
याशी संबंधित आहे. आणि ज्याला आपण प्रेम भावना म्हणतो ते आपल्या मनामध्येच असते. स्मरणच करतो आपण प्रेम भावना, मी वासना म्हणत नाहीये, प्रेम भावना. तर मदन हा मनातच असतो. म्हणजे स्मरण जो करतो तो स्मरण, तर तो स्मर आहे असं मूर्तिमंत वाटलं. गोपाना स्वजनो, जे त्यांना वेष्टन घातलेले गोप होते ते अभिमान म्हणत होते आमचा गोपाळ. ही भावना फार महत्वाची आहे. आमचा, आमचा हा गोपाळ कोणाच्या दृष्टीनं, जे कोणी गोप होते त्यांच्या दृष्टीनं. असताम क्षितिभुजाम शास्ता, असताम सतच्या उलट, जे सज्जन नाहीत म्हणजे दुर्जन आहेत असत, त्यांना काय वाटत होतं, शास्ता म्हणजे शासन करणारा. शब्द बघा, शास्ता शासन करणारा मूर्तिमान. जे आपण म्हणूया श्रीकृष्ण म्हणजे साक्षात कायदा. पुस्तकात कायदा असतो, पण आपल्याला जर पोलिसांचा कोणी प्रमुख दिसला तर तो असतो साक्षात कायदा. त्याप्रमाणे श्रीकृष्ण हा साक्षात कायदा आहे असे दिसतो. व्यास एवढे मोठे कलावंत आहेत बघा, एवढा मोठा श्रीकृष्ण, पण तिथे जी वडीलधारी मंडळी होती त्यांना तो मुलासारखा भासला. स्वपित्रोह शिशु, जी कोणी मोठी वडीलधारी माणसं होती त्यांना जणू काही तो आपला मुलगा आहे, आपला नातू आहे, आपला पणतू आहे. आणि लक्षात घ्या, प्रौढ आणि वृद्ध माणसांच्या दृष्टीनं जी माया असते त्या नातवावर किंवा पणतू असते त्याच्यावर, त्याला योगो जोशी या मोठ्या कथाकाराने म्हटलेलं आहे दुधावरची साय. दुधावरची साय जशी नाजूक असते, सुंदर असते, नवनीतच असतं, तसंच आपलं नातू आणि पणतू असतं. म्हणजे मुलगा मुलगी सून यांच्यापेक्षा नातू आणि पणतू हे आजोबांना जास्त आवडतात, आजीला. असाच निसर्ग आहे दुधावरची साय. म्हणून म्हटलंय स्वपित्रोह शिशु. शिशु शब्द वापरलाय, बालही म्हटलेलं नाहीये. अरे लेकरू, असं लेकरू त्यांना वाटलं. मृत्यू भोज राजा. आता यादवांची जी कुळं आहे त्या ते कृष्णी कुळ आहे, जसं भोज कुळ आहे. त्या भोज कुळाचा राजा म्हणजे कंस. विराड विदुषा, जे कोणी विद्वान लोक होते त्यांना विराड म्हणजे विराट विश्वरूप दर्शन घडलंय असं वाटलं. तत्वम परम योगी नाम. जर कोणी त्या सभा मंडपाच्या ठिकाणी योगी असतील तर त्यांना वाटलं असेल, अरे ज्याचा आपण ध्यान करतो तो जो परमात्मा आहे ना तोच हा साक्षात आहे. तत्व कधी दिसत नाही, तत्वाचे चिंतन करता येतं, पण आमच्या भाग्यानं तत्वज्ञान सजीव साकार झालं. एखाद्या मोठ्या अभ्यासक असेल आपण काय म्हणतो, चालतं बोलतं विद्यापीठ. विद्यापीठ म्हणजे चालत बोलत नाही, पण विद्यापीठात जी विद्या असते ती याच्या खाली आहे, पण चालतं बोलतं विद्यापीठ. त्या पद्धतीने बघा, तत्वम परम, परम म्हणजे परम, योगी नाम, योग्यांच्या दृष्टीनं तो तसा होता. रंगम गता नाही, तत्वम परम योगी नाम वृष्णी नाम परदेवता. भोज कुळाचा कंस आणि वृष्णी कृष्णाचं कुळ आहे. वृष्णी नाम वासुदेवोहम. तर वृष्णीनं वाटलं हा आमचा परमदेव आहे, परदेवता, दुसरं कोणीच नाही. नाहीच. गोवर्धन पर्वताची कथा काय सांगते, इंद्र आमचा देव नाहीये, वृष्णी नाम परम देवता. विदितो रंगम गता साग्रजा, स अग्रजा. अग्रज म्हणजे मोठा भाऊ बलराम, त्याच्या सकट त्यानं रंगमंचावर प्रवेश केला. आणि जेव्हा हत्तीचे दात सुळे खांद्यावर आयुधासारखे टाकून कृष्ण आलाय हे कंसाला कळलं, तेव्हा त्याला कुवलया पीड कुवलया पीड हत्ती मारला गेला. म्हणजे आपल्या डावपेचातला पहिला डावपेच फसला हे कळलेलं आहे. म्हणून म्हटलंय हतं कुवलया पीडम दृष्ट्वा, ज्याची सुळे दिसत आहेत त्याची हत्ती मारला गेला.
आणि हत्ती मारला गेला की पहिलं नाव फसला. आणि कंसाच्या दृष्टिकोनातून कुवलया किड्याला मारलेला, त्याच्यात दाताना आपलं आयुध बनवलेला दुष्ट दुर्जय हो. आणि अशा वेळेला जो स्वतः दुर्जय, ज्याला ज्याच्यावर विजय मिळवणं मोठं कठीण आहे. अगदी दुर्योधन शब्दाचा अर्थ आहे. दुर्योधन म्हणजे काय? ज्याच्याशी युद्ध करणं कठीण आहे. आणि काय आहे बरं, कंसो मनस्वपी. इथं मला भागवतकरांचं एक मोठं विशेष गोष्ट वाटते की त्यांनी कंसाला चांगलं विशेषण दिलंय, ते म्हणजे मनस्वी. आता मनस्वी हे विशेषण चांगलं आहे. एखादा माणूस मनस्वी आहे याचा अर्थ काय? अर्थ असा की एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, दृढ निश्चय, त्याला आपण मनस्वी म्हणतो. मग इथे ना मनस्वी का बरं म्हटलं असेल? त्याला मनस्वी एवढ्यासाठीच म्हटलंय की चांगल्या अर्थात तो मनस्वी नाहीये, तर दुर्योधनासारखाच अहंकारी आहे. महाभारताला दुर्योधन आठवा. तो म्हणतो धर्म कशाला म्हणतात हे मला कळत नाही, अधर्म कशाला म्हणतात हे मला कळत नाही. असं नाही, मला धर्मही कळतो आणि अधर्मही कळतो, पण ततच मम न प्रवृत्ती. पण माझी प्रवृत्तीच मुळी धर्माला अनुकूल नाही. हे फार वाईट आहे. धर्म कळतोय अधर्म कळतोय तरी द्रौपदीची विटंबना करणं तर अधिक वाईट आहे. अडाणी माणसानं काही केलं ते ठीक आहे, पण शहाण्या सुरत्याने केली की आपल्याला जास्त राग येतो की नाही, तसं आहे. म्हणून मनस्वी शब्द वापरून फार वेगळी अर्थछटा त्या ठिकाणी आणलेली आहे, अहंकारी. आणि अहंकारी माणसाचा अहंकार ठेचला गेला तर त्याला मरणापेक्षा जास्त वेदना. तसं कंसाला झालंय. अरे कुवलया पिढ्याकडनंच मारून टाकेल असं असताना त्याला मारून आला. त्याचा पुढे कंस चाणूर आणि मुष्टी आणायला पाहिजे, पुढचा डाव टाकला पाहिजे. मनात विचार सुरू झाला, म्हणूनही मनस्वी. तर मनामध्ये दुष्ट विचार थैमान घालते तोही मनस्वी, आणि अहंकाराचा पुतळा म्हणजे मनस्वी. आणि अशा प्रकारचा कंसो कदा भृशम उद्विजे नृपाहा. भृशम म्हणजे भरपूर, नृपहा म्हणजे राज, आपलं कंस काय झाला, उद्विजते. गीतेचंच वचन आहे, उद्विग्न झाला. उद्विग्न झाला, काय करू आता, जे जे ठरवलं ते फुकटच चाललंय. उद्विग्न. आणि पुन्हा अहंकारी माणूस उद्विग्न. सवय काय असते, मी म्हणतो तसं व्हायला पाहिजे, आणि घडतंय काय म्हणतेलं होतच नाही, ते राग जास्त येतो. तसा राग आल्या उद्विजते, अत्यंत उद्विग्न झाला, खूप उद्विग्न झाला असं आपल्याला दिसतं. आपण मुद्दामून बाहेर जाऊन व्यासांचे शब्द लक्षामध्ये, भागवत निरूपण करताना आपण मुद्दाम करतो. गद्यामध्ये भागवत समजून घेणं हे भागवत निरूपण आहे, पण मधून व्यास काय म्हणतायत, त्यांचे शब्द काय आहेत हे समजून घेणं तितकंच आनंददायक आहे, म्हणून आपण करतो. बर, असा तो अत्यंत अहंकारी कंस मनात अत्यंत मनात अक्षरशः खचला. म्हणजे कृष्णाचं करायचं तरी काय, एवढ्यामध्ये विशाल बाहू धारण केलेले, विशाल बाहू असणारे, गळ्यामध्ये अलंकार, फुलांच्या माळा धारण केलेले, एखाद्या सुंदर अभिनेत्यासारखे, नट शब्द वापरला कारण दोघे दिसायला सुंदर आहे, एखाद्या अभिनेत्यासारखे त्या रंगमंचाच्या ठिकाणी आले. त्यांना पाहताच जे प्रजाजन होते ते आनंदानं प्रफुल्लित झाले. आणि वर्णन त्यावेळेच्या धाटणीने केले बघा, की कृष्णाकडे बघताना सगळ्यांना काय वाटायला लागलं. आपण बघा, कधी कधी म्हणतो एखादा वक्ता सुंदर बोलत असला, जुन्या पिढीचे नावं सांगतो, बाबासाहेब पुरंदरे त्या शिवाजीराव भोसले, तर त्यांचं भाषण ऐकताना काय वाटायचं आपल्याला, ऐकतोय कानाने पण डोळे पण त्यांच्याकडेच लागलेले आहेत, कानही त्यांच्याकडेच आहे, मनही त्यांच्याकडेच आहे, शरीरही रोमांचित होत आहे. किंवा ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे एखादा अनुभव आपण पंचेंद्रियांनी घेतो. ज्ञानदेवांचे शब्द आहेत तसे इथं वर्णन केले. लोकांना कृष्ण भगवान बघितल्यानंतर त्याला डोळ्यांनी, कानाने,
स्पर्शाने कसा त्याचा अनुभव घेऊ, हे काहीतरी विलक्षण आहे असं वाटू लागलं आणि डोळ्यांचीच मिठी ते त्याला घालू लागले. व्यासांच्या शब्दात नाही, पण आपल्या संतांच्या शब्दात बोलायचं तर त्याला दिठी मिठी असं म्हणतात. दिठी म्हणजे दृष्टी आणि मिठी म्हणजे मिठी. तुकोबारायांसारखे संत, रामदासांसारखे संत या पंढरपूरला गेले असतील आणि सुंदर ते रूप दिसे असं म्हणत असतील, तर डोळ्यांनी पाहतात नव्हे, ते दिठीनं मिठी घालतात. ही त्यांची ताकद आहे संतांची. तसं लोकांचं झालं. त्या कृष्ण भगवानाला दिठी मिठी घालायला त्यांनी सुरुवात केली. मनात विचार आले, केवढा हा मोहक आहे, किती शौर्यादी गुण आहे. पुढे मनात विचार आले की अहो, ही बालकं नुसती दिसायला सुंदर नाही आहेत, पराक्रमी पण आहेत. बालवयातच त्यांनी गोकुळामध्ये किती पराक्रम केले. आता भक्तीच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलायला भक्तांना आवडतं. सामान्य माणसाला कंटाळा येतो, पण भक्तांना मात्र आवडतं. आणि आपण जर भक्त असू तर नुसतं ऐका. हा नंदाच्या घरी मोठा झाला, पूतना राक्षसीचा वध केला, तृणावर्ताला ठार मारलं, मोठे अर्जुन वृक्ष पाडले, शंख चूड केशी धेनुक असे दैत्य मारले, गाई गोपांना वणव्यातून वाचवलं, कालिया सर्पाला वठणीवर आणलं, इंद्राचं गर्व हरण केलं, गोकुळाचं विजापासून पावसापासून रक्षण केलं. हे कृष्णानं. आणि बलरामानं सांगावं तर त्यानं प्रलंबासूर मारला, वत्सासूर मारला, बकासूर मारला. मला बोलायला 2-3 मिनिटं लागली, पण तुमच्या डोळ्यासमोर या दोघांच्या पराक्रमाचा चित्रपट उभा राहिला. म्हणजे पुनरुक्ती आहे. भक्तांना पुनरुक्ती आवडते. नाही तरी मला सांगा, विष्णू सहस्रनाम कशासाठी पाहिजे? एकदा विष्णूला विष्णू म्हटलं की संपले की 1000 नावाने का त्याची स्तुती द्यायला पाहिजे? त्याचं कारण भक्ती अशीच असते. तिला पाल्हाळ पुन्हा पुन्हा तेच याची भीती वाटत नाही. तुझं अधिकस्य अधिकम फलम असंच वाटत असतं. तसं चित्र आपल्याला दिसतं. अशा तऱ्हेने जे मी वाचलं ते लोक एकमेकांमध्ये बोलायला लागले. अशा प्रकारची गप्पा गोष्टी चालल्या होत्या. वाद्यांचा गजर चालला होता आणि एवढ्यामध्ये कुवलया पीड हा डाव फसला. तेव्हा 2 राक्षस मल्ल आधीच कंसानं तयार ठेवले होते आणि ते मोठे बुद्धिमान आहेत. म्हणजे शक्तिमान तर आहेतच, मल्ल आहेत ते, पण मोठे बुद्धिमान आहेत. काय बुद्धिमान आहेत बघा. त्यांच्यापैकी जो पहिला चाणूर आहे आणि नंतर मुष्टिक आहे. तो चाणूर कृष्णाला काय काय सांगतोय. खर तर मल्लयुद्ध करायचं म्हणजे काय, कुस्ती खेळायची आहे. चल मी कुस्ती खेळायला, तू कुस्ती खेळ, एवढंच नाही बोलत आहे. कंसासारख्या कपटी राजाचे कपट प्रवीण हे मल्ल आहे. आणि त्या मल्लाने काय बोलायला सुरुवात केली, ते म्हणाले, ऐका कृष्णा बलरामा, तुम्ही दोघंही वीरांच्या मध्ये मान्यता पावलेला, तर ती बालक आहे, वीरांच्या मध्ये मान्यता पावलेले असे आहात. तुमचं कौशल्य बघण्यासाठी कपटीपणा, तुमचं कौशल्य बघण्यासाठी राजाने तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. आम्ही असं ऐकतो की वासर आणि गुरं जेव्हा राखली जात असतात, जे चारा खात असतात, तर या फावल्या वेळामध्ये गवतावर तुम्ही सतत कुस्त्याच खेळता. तर तुम्ही अत्यंत कुस्तीमध्ये प्रवीण झालेले आहात असं आम्ही ऐकलंय. आता चतुरपणा बघा. तर इतकं जर कुस्ती प्रावीण्य तुमच्यापाशी असेल तर प्रजाजन या नात्यानं राजाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आता कुस्ती खेळलीच पाहिजे. ऐकणी गंमत. राजाला प्रसन्न करण्यासाठी प्रजाजन म्हणून तुम्ही माझ्यावर कुस्ती खेळलीच पाहिजे. आणि म्हणून आपण सगळे मल्लयुद्ध या ठिकाणी करूया आणि या राजाला प्रसन्न करूया. आता कृष्ण हा
शेरात सव्वाशेर होता. हा चतुरपणे बोलतोय म्हटल्यानंतर कृष्णाने चतुरपणे बोलायला सुरुवात केली. कृष्ण म्हणाला, बरोबर आहे, तुम्ही ज्याप्रमाणे या भोज राजाचे प्रजाजन आहात, तसे रानावनामध्ये फिरणारे सुद्धा आम्ही प्रजाजनच आहोत. आपला फटका लक्षात घ्या. तुम्ही दूध साखर खाताय, आम्ही ताक पितोय, पण तुम्ही प्रजाजन, आम्ही प्रजाजन. आम्ही रानावनामध्ये फिरणारे या राजाचे प्रजाजनच आहोत. आणि प्रजेने राजाला प्रसन्न करावं. तुम्ही प्रसन्न करा, आम्ही प्रसन्न करतो. पण पुढे म्हटलं, असा अनुग्रह करण्यासाठी एक अडचण आहे की तुम्ही मोठे पराक्रमी, वयानं मोठे, बलानं मोठे मल्ल आहात आणि आम्ही लहान मुलं. ही विषम लढाई आहे. चतुरपणा विषम लढाई आहे. तर त्यामुळं आमच्या ताकदीचे तुमच्याकडून कोणी मल्ल असले तर पाठवून द्या, आम्ही त्यांच्याशी लढतो. तुमच्यासारख्या मोठ्या मल्लांशी आम्ही कसं काय लढायचं. आता हे जर मान्य केलं तर डावपेच फसला की आपल्या तर चाणूर आणि मुष्टी यांनाच लढायचं या दोघांच्या बरोबर. तर चाणूर म्हणाला, आता पुन्हा डावपेच बघा, बरोबर आहे तू म्हणतोस ते, पण अरे तू बाल पण नाहीस आणि किशोर पण नाहीस, तर तू कोण आहेस. आता कसा फायदा घेतला बघा. तू कोण आहेस. नुकताच कुवलिया की द्राक्षाला आराम झाला, हत्येला मारून तू प्रवेश केलायस. आमच्यापेक्षा तू ताकदवार आहेस. तू बालही नाहीस, किशोरही नाहीस. मला त्यात जाणवतंय, आपण जेव्हा रासनृत्य बघत होतो तेव्हा हे शब्द आले होते, बाल आणि किशोर. ते आहेत बाल किंवा किशोर, 9 वर्ष का 11 वर्ष. पण हा काय म्हणतोय, तू बालही नाहीस, किशोरही नाहीस. म्हणजे शारीरिक दृष्ट्या आहेस, पण प्राकृतिक दृष्ट्या शक्तीनं नाहीस. कारण त्या हत्येला तू मारलेला आहेस. आणि अशा वेळी आपण जर लढलो नाही तर राजा खुश कसा काय होणार. म्हणून त्यांना वाटणी करून टाकली. सांगितलं की चाणूर लढेल हा कृष्णाशी, आणि मुष्टिक, नावच बघा, मुष्टी म्हणजे मूठ, मुष्टिक लढेल हा बलरामाशी. यानेच वाटणी केली. यानेच ठरवलं कोणी लढायचं ते, आणि लढाई सुरू झाली. आता ती लढाई सुद्धा आपल्या भागवतकरांनी किती कौशल्यानं आणि एखाद्या चित्रकारानं रंगाचे अनेक फटकारे मारून चित्र समूर्त करावं. जे पाणी नुसतं नाही, पाण्याच्या लाटा, वृक्ष नुसता नाही, वृक्षाची सावली, तर चित्र छान दिसतं. कसं वर्णन केले बघा. युद्ध कसं सुरू झालं. एकमेकाचे हात धरून, पायाने पायाला विळखा घालून एकमेकांना जोरानं ओढायला सुरुवात केली. एकमेकाची शक्ती लक्षामध्ये घ्यायची म्हणून मनगटे मनगटाना, मांड्या मांड्याना, मस्तक मस्तकाला, छाती छातीला धडका देऊ लागली. आता अगदी कुस्तीचं वर्णन आहे. एकमेकांना दूर लोटणं, बाहूनं आवळणं, खाली पाडणं, निष्ठून जाणं, पुन्हा भिडणं, एकमेकाला चित करायचा प्रयत्न करणं, गळ्यावर आला तर त्याला दूर ढकलणं, एकमेकाचे हातपाय आवळायचा प्रयत्न करणं. थोडक्यात हे शारीरिक शक्तीचं युद्ध आहे. एकमेकाची ताकद आजमावण्याचे युद्ध आहे. जर तुम्ही कधी मल्लयुद्ध बघितलं, डोळ्यासमोर आणलं, तर त्याला काय शब्द वापरतात माहितीये का. खडाखडी. जे अजून डावपेच सुरू व्हायचे असतात, पण असे दोघं एकमेकाला भिडून खडाखडी करतात. खडाखडी ते खडं राहूनच ताकद अनुभवतात, चाललेलं आहे. पण भागवतकर सोडत नाहीयेत, सगळं वर्णन करतायत. आणि हे वर्णन झाल्यानंतर प्रजाजनांच्या मनामध्ये काय विचार आला. पुन्हा बारकावा बघा. मगाशी ते प्रजाजन होते स्वपित्र शिशु. आता त्या ठिकाणी काही स्त्री वर्ग पण होता. स्त्री वर्ग हा स्वभावानं संवेदनाशील आहे, आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये विचार आला स्त्रियांच्या. थोडक्यात पण फार छान मांडलाय. त्या म्हणायला लागल्या, एवढी लहान बालके आणि एवढे वयाने मोठे पुढे धाकट दिसणारे मल्ल यांच्यामध्ये कुस्ती चालली असताना हे सगळे सभाजन गप्प कसे काय बसले. कुणीतरी अडवायला नको का.
आणि पुढे त्या म्हणतायत, अन्याय घडत असताना अन्याय घडत असलेला पाहत राहणं हा सुद्धा अन्यायच आहे. म्हणून पाहिजे आपण निघूनच जाऊया. किती विचार मनामध्ये येऊ शकतात संवेदनशील माणसांच्या, हे आपल्या लक्षामध्ये येत. त्या म्हणतायत, अशा प्रकारचा दोष घडत असताना गप्प बसणं हा सभाजनांचा दोष आहे. पटते का बघा? आपल्या समोर अन्याय घडत असताना सभाजन, सभा डोळ्यासमोर आणतात, लोकसभा आणि विधानसभा आणा, जे नेमकं कळतं. उगीच सभेत नाही बसलेला, काहीतरी आहे ना, अधिकार माझा म्हणून बसलाय ना, मग त्याने त्या ठिकाणी काय घडलं पाहिजे, अन्याय करून चालेल का? आणि तो चालत असताना गप्प बसणं ही चूक नाही का? असा विचार कोणाच्या मनात आलाय? संवेदनाशील स्त्रियांच्या मनामध्ये विचार. पुढे वर्णन मोठं छान केलं. अहो, स्त्रियाच आहेत, ही बालकं बघा ना, ती घामाने डवरलेली दिसतात. कमळासारखं त्यांचं मुख असताना ते कोमेजलेले दिसतात. त्यांचे डोळे लालबुंद झालेले दिसतात. पुढे स्त्रिया मनाशी म्हणायला लागल्या की तरी यांचं देखणे पण काही कमी होत नाहीये. आणि मग सहजच मनामध्ये विचार आला की आम्हाला एक दिवस हे देखणे राजपुत्र बघायला मिळतायत, आणि अहो त्या गोकुळातल्या गोपी त्याने काय तप केले कुणास ठाऊक, त्यांना रोजच हे बघायला मिळत आहे. मी अधिक बोलत नाही, पण मानवी स्वभावातला संघर्ष, झगडा लक्षामध्ये घ्या. आणि आता मला मुद्दा म्हणून ज्यासाठी भागवतात आपण आग्रह करतोय की आमच्या भागवतावर गालबोट कोणती असतील तर त्या रासपंचक, त्याचा एक पुरावा मी तुम्हाला देतो. या सगळ्या स्त्रिया आहेत ना, मग या सगळ्या स्त्रियांना मथुरेतल्या गोकुळातल्या गोपी चांदण्या रात्री कृष्णाबरोबर काही वाईट वर्तन करताना त्यांच्या मनात विचार आले असते, त्या कृष्णानं वाईट वर्तन केलं असं त्यांना कळलं असतं, तर आता त्यांनी त्या गोपींची स्तुती केली असते का? उलट तुम्हाला दाखवून देतो, मथुरेतल्या स्त्रिया गोपींना पुण्यश्लोक म्हणतात. अधिक बोलायला नको, पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला गरज असेल तर नावं ठेवणार नाही का? इथं नावं ठेवलेली दिसत नाहीये. उलट रास नृत्याचा उल्लेख सुद्धा नाही. मी तुम्ही बरेचदा ऐकलंय की तळमळीत तुम्हाला काय सांगतो की गालबोट आहे. कारण मथुरेतल्या स्त्रियांना कृष्णाच्या बद्दल गोपींचा चांगल्या अर्थाने मत्सर वाटत असताना जे उल्लेख यायला पाहिजेत ते येत नाहीयेत. उलट उल्लेख काय येतात? ऐका, गोपींचं भाग्य काय? कृष्ण त्यांना कुठे भेटायचा? नुसते क्रियापद ऐका. गाईचे दूध काढताना गोपींच्या दृष्टीने कृष्ण कुठे भेटायचा? गाईचे दूध काढताना, तांदूळ कांडताना, दही घुसळताना, जमीन सारवताना, पाळण्यातल्या मुलाला झोके देताना, रडत असलेल्या मुलांना थोपटताना, जमिनीवर सडा घालताना, केर काढताना इत्यादी कामे करताना सद्गदित कंठाने त्या कृष्णाची आठवण करायच्या. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा कृष्ण परत येत असेल गाई गुरांना चारून, तेव्हा त्या मार्गावर उभं राहून आपल्या नेत्राची निरांजन करून त्याची दृष्ट काढत असायच्या. सगळे शब्द नीट ऐका. कोण बोलतायत? मथुरेतल्या स्त्रिया. कोणाबद्दल बोलतायत? गोकुळातल्या स्त्रियांच्या बद्दल. एवढाच पुरावा पुढे आहे. इथं फक्त वात्सल्यच असलं पाहिजे, या ठिकाणी शृंगार संभवत नाही. म्हणून आपण रासपंचकार खूप बोललोय, त्याचा हा पुरावा आहे असं लक्षामध्ये येतं. आणखी मानवी छटा बघा. जेव्हा कृष्ण चाणूर आणि मुष्टिक यांच्याशी युद्ध करतायत, आपण बघितलं त्याचे काही डावपेच आहे. अशा वेळा प्रजाजनांच्या मध्ये ज्यांच्या हातापायामध्ये बेड्या घातलेल्या नाहीयेत असे वसुदेव आणि देवकी पण उपस्थित आहे. नंद यशोदापैकी नंद आलाय, यशोदा नाही, पण वसुदेव देवकी तर तिथंच आहेत ना. ती आली असतील ना साहजिकच. आणि पुन्हा मानवी भावनांचा खेळ बघा.
सगळ्यांना काय वाटतं कोणास ठाऊक, पण वसुदेव देवकीला आपली मुलं ओळखतायत, बलराम आणि कृष्ण. ही लहान मुलं या कंसाकडनं मारली जाणार आहेत ही भीती पण मनामध्ये आहे. अशा वेळी त्यांची अवस्था काय झाली? वसुदेव आणि देवकी पुत्र स्नेहानं अगदी व्याकुळ झाली. मनात प्रचंड दुःख यायला. जसे जसे मुष्टिक आणि चाणूराचे आघात आपल्या मुलांच्यावर व्हायला लागले तेव्हा ती अत्यंत व्याकुळ झाली. पण कृष्णानं वज्र प्रहार करावा त्याप्रमाणे चाणूराचं शरीर खिळखिळ केलं. नेहमीप्रमाणे दृष्टांत वापरले. आकाशामध्ये ससाना ज्याप्रमाणे उसळी घेतो किंवा आकाशाचा गरुड सर्पावर ज्याप्रमाणे झेप घेतो त्याप्रमाणे चाणूरावर कृष्ण झेप घेऊन गेला. अखेर त्याने चाणूराचे 2 पाय पकडले आणि त्याला गरगरा फिरवलं आणि जमिनीवर आपटून त्याचे प्राण घेतले. एक संपला. दुसरा उरला मुष्टिक. त्याला आपल्या मुष्टीचा बहुतेक ज्यादा अभिमान आहे. तो बलरामाला भिडला. तर बलरामानं मुष्टिकाला मुष्टीप्रहारच केला आणि मुष्टीप्रहार करून असा ठोसा मारला की तो थरथरा कापू लागला आणि प्रचंड वृक्ष कोसळावा तसा कोसळला आणि रक्ताची उलटी करून मृत्युमुखी पडला. तोही संपला. आता हे दोघं संपल्यानंतर बाकी आसपास आणखी काही असतातच की. ते कोण होते बरं? तर शल आणि तोशलक नावाचे आणखी 2 मल्ल होते. ते अंगरक्षक चाणूर आणि मुष्टिकाचे. ते दोघं पडलं, त्यांना वाईट वाटलं, ते चालून गेले. त्यांनाही संपवायचं काम त्यांनी केलं. अशा तऱ्हेनं चाणूर, मुष्टिक, कूट, शल, तोशलक असे मोठे मोठे पैलवान, मोठे मोठे योद्धे मारले गेले. त्या कंसाला आता काय करावंही कळेना. आता गंमत बघा, एवढा सगळा पराक्रम करून कृष्ण आणि बलराम म्हटलं पायातल्या साखळ्या वाजवून त्या रंगमंचाच्या ठिकाणी आनंदाने नृत्य करत होते. तुम्ही म्हणाले काय आहे? हे आहे ते बाल आणि किशोर आहे. लहान मुलगाच हे करू शकतो. केलाय मोठा पराक्रम, पण आपण मोठा पराक्रम केलाय हे लहान मुलाला कळतच नाही ना. लहान मुलाला रस कशामध्ये आहे? नाचण्यात. तुम्ही बागेकडे जाणारी आई आणि तिनं बोटाला धरलेलं लहान मूल डोळ्यासमोर आणा. आई बिचारी शांतपणे चालत असते आणि ते लहान मूल चालतच नसतं, उड्या मारत असतं. लहान मुलाला कधी सरळ चालता येत नाही, त्याला फक्त उड्याच मारता येत. तसं आहे. एवढा पराक्रम केला पण तो पराक्रम वाटतच नाही. यानं अगदी वर्णन केलंय. रुणझुळणारे पैंजण ज्यांच्या पायामध्ये आहे, लहान मुलंच आहेत. रुणझुळणारे पैंजण ज्यांच्या पायामध्ये आहेत ते रामकृष्ण आखाड्यातून निघाले आणि आपल्या छोट्या मित्रांना भेटायला गेले. त्यांच्यामध्ये मिसळले. तुतारीचा आवाज सुरू झाला. तिकडे सभासद मात्र वाह 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 अशा प्रकारे या 2 मुलांचं कौतुक करू लागले. आता जे मल्ल मारले गेले त्यांच्यावर आणखी मल्लांची फौज होती, पण हे मारले गेले म्हणताना त्यांची भीतीनं गाळून उडाली आणि ते कधीच दिसेनासे झाले. तेव्हा आता पुन्हा बारकाव बघा. तेव्हा कंस चिडला आणि चिडलेल्या कंसाने काय बोलायला सुरुवात केली? म्हणजे वेडा माणूसच फक्त बोलू शकेल. इतका तो चिडलाय की तो म्हणतो बंद करा वाद्य. या वसुदेवाच्या 2 दुर्वर्तनी पोरांनी याचा खात्री पटली. वसुदेव मेवणा, देवकीचा नवरा, देवकी बहीण त्याची, त्या वसुदेवाच्या दुर्व्यसनी पुत्राने गवळ्यांच्या मदतीनं आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्या गवळ्यांना प्रथम हाकला. बोलून चालून माझे मांडलिक असून सुद्धा ते राजाला त्रास देत आहेत. पुढे ऐका, त्या वसुदेवाला सुद्धा पुन्हा कैदेमध्ये टाका. कारण ज्या दुर्वर्तनी पोरांनी मला त्रास दिला त्याला जन्म देण्याचं काम वसुदेवाने केलं. नंदाचं नाव घेतलं नाही, पण बहुतेक नंदाने त्यांना वाढवलं. रागाच्या भरात तो सगळं बोलतोय. कंस असा बडबडत असताना, रागावलेला असताना
घाबरून भीतीने गाळून उडालेली असताना, सिंहासनावर बसला असताना, अस्वस्थ असताना, काय करावं कळत नसताना कृष्ण त्याच्या अंगावर चालून गेला. तर नीट ऐका, कृष्णानं मल्लांना मारलं ते शरीर सामर्थ्याने. आयुध घेऊन आला होता हत्तीचे दात, आणि कंसाला मारलंय ते फक्त त्याच्या छातीवर बसून मुष्टी प्रहाराने. बर, तर कंस काय करत होता? वर्णन केलंय, कंस आपल्या आसनावर उठला, हातात ढाल तलवार घेतली आणि समोरचा शत्रू ओळखतच नव्हता, त्यानं भराभर इकडून तिकडे तलवार चालवायला सुरुवात केली. आता वेडेपणाचंच लक्षण आहे. कृष्ण अजून धावून यायचा आहे, त्या धावून आला तर त्याला तो दिसला नाहीये, हा तलवार चालवतो. त्याचे तलवारीचे हात सुरू होते, त्या कृष्णाने त्याच्या अंगावर झडप घातली. पुन्हा दृष्टांत, गरुडानं आपल्या दोन पायामध्ये अत्यंत तीक्ष्ण ताकदवान असतात, सर्पाला जसं पकडावं तसं पकडलं. त्याचा किरीट खाली पडला. ही महत्वाची गोष्ट आहे. राजे पण संपलं, त्याचा किरीट खाली पडला. उच्चासनावरून त्याला आखाड्यामध्ये कृष्णानं ओढत आणलं, जमिनीवर पाडलं, छातीवर बसला, म्हटलं तर मामा त्याच्या छातीवर बसला आणि मुष्टी प्रहार करून कंसाला कृष्णानं संपून टाकलं. आता पुन्हा भागवतकार सांगतात, कंसानं विरोध भक्ती केली होती म्हणून त्याचा उद्धार झाला. आपण कंसातच ठेवूया आणि सोडून देऊया. पण कंस जो आहे तर कंस मारला गेला यात काही शंका नाही. कृष्णाचे आणखी 8 भाऊ होते कंसाचे, ते पण क्रोधाविष्ट झाले आणि चिडून आले. पण सिंहाने ज्याप्रमाणे पशूंचा नाश करावा तसं कृष्णानं कंसासकट सगळ्यांना मारून टाकलं. नेहमीचं वर्णन, आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली, नगारे वाजू लागले, मोठा आनंदी आनंद झाला. पण भागवत ज्याप्रमाणे भक्ती कथा आहे त्याप्रमाणे इतिहास कथा पण आहे. महाभारत ज्याप्रमाणे कृष्ण पांडवांचा पराक्रमाची कथा आहे तसा तो इतिहास आहे. त्याचा बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे. कृष्णानं कंसाला मारल्यानंतर, मामाला मारल्यानंतर कंसाच्या ज्या पत्नी होत्या, मामी होत्या, त्यांच्याकडे जाऊन त्यांचं सांत्वन केलं. मामाचं और्ध्व दैहिक हे पार पाडलं, पिंडदान केलं. आणि एक विशेष गोष्ट त्याने केली ती म्हणजे, जरा पुढे मी जातो, विशेष गोष्ट केली म्हणजे, माझ्या नंतर या विशेष गोष्ट केली म्हणजे कंसाला नष्ट केल्यानंतर त्या सिंहासनावर कंसाचे वडील असणारे जे उग्रसेन त्यांना राजा म्हणून बसवलं. आपल्याकडे नुकतंच धनश्री लेले यांची व्याख्यान झाली. त्यांनी व्याख्यानामध्ये सांगितलेला मुद्दा मला भागवतात मिळाला. त्याने असं म्हटलं की उग्रसेनाला राजा केलं, उग्रसेनाला गादीवर बसवलं, आणि त्यांनी जो संदर्भ सांगितला तो या ठिकाणी आहे की कोणत्याच यादवाला राजा होण्याचा हक्क उरलेला नव्हता, कारण यादव हे यदू पासून आलेले आहेत. यदू हा ययातीचा मोठा मुलगा आहे, त्यानं तारुण्य द्यायचं नाकारलेलं आहे. पुरु जो धाकटा आहे, शर्मिष्ठेचा मुलगा, त्यानं तारुण्य दिलेलं आहे. पण देवयानीचा मुलगा जो यदू त्यानं तारुण्य दिलेलं नाही, म्हणून ययातीने त्याला शाप दिलाय की तुझ्या वंशामध्ये कोणीही राजा होणार नाही. म्हणजे यादव कुळामध्ये राजा नव्हता आणि कंस हा राजा झाला होता, हातात तटानं झाला होता, वडिलांना कैदेमध्ये टाकून झाला होता. आणि आता कृष्णाची विशेष गोष्ट बघा, कृष्ण हा, मागं मी अनेकदा तुम्हाला सांगितलंय, त्या द्वापर युगामधला समाज सुधारक आहे.
नरकासुराच्या कैदेतल्या राजकन्यांची सुटका केल्यानंतर अपहृत स्त्रियांना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून त्यांना राज्ञी पद देणारा कृष्ण आहे. तसं लक्षात द्या, इथं वर्णन आहे. त्या धनश्री लेलेच्या बोलण्याचे पुढचं वर्णन या ठिकाणी आहे की मग कंस हा राजा होता, पण बळजबरीनं. उग्रसेना राजा केलं कृष्णानं, भगवंतानं. आणि पुढे वर्णन केलंय की कृष्णानं एवढंच नव्हे तर उग्रसेनाला राजा म्हणून बसवलं. आणि नीट ऐका, त्या काळामध्ये काही यादव घरांनी व्याकुळ होऊन दोन कारण, एक कंसाचा त्रास आणि राज्यपद नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे, कळपाला जर नायक नसेल तर कळप उद्ध्वस्त होतो. कोण कोण गेले होते बरं, तर यादव, वृष्णी, अंधक, मधुदाशार्ह आणि कुकुर. आपली नावं फार महत्वाची आहेत, कारण इतिहासाची नाव आहेत. ही सगळी यादव घराणी आहेत. वृष्णी हे सगळे यादव कंसाच्या भयानं आणि राजेपद नाही म्हणून विस्कळीत होऊन दीन दुबळे होऊन वृंदावन मथुरा सोडून निघून गेले होते. परागंदा कृष्णाने त्यांना बोलावून आणलं, उग्रसेनाला राजेपद दिले आणि सांगितलंय की शब्द आहे तिथे, यापुढे मी सांगतो, मी म्हणजे भगवान. आपण गीतेमध्ये लक्षात घ्या, गीतेमध्ये वासुदेव उवाच कुठे नाहीये, श्रीकृष्ण उवाच कुठे नाहीये, भगवान उवाच आहे. कदाचित ते नंतरही घातलं गेलं असेल, शक्य आहे. पण आम्हाला भगवान कृष्णच माहिती आहे. तसं तो भगवान कृष्ण म्हणतो मी सांगतो. आणि कृष्ण आपला असाच आहे, दंड थोपटून तो सांगतो. काय अधर्म झाला ना, संभवामी युगे युगे. उभीच काय ते लाजत लाजत बोलायचं नाहीये, खणखणीत बोलायचं. अधर्माचा अधर्म वाढला, धर्माला ग्लानी आली, संभवामी युगे युगे. तसं कृष्ण इथं म्हणतोय मी सांगतो की यापुढे उग्रसेन हा राजा असेल आणि यादव कुळातल्या सगळ्या फळ्या, यादव कुळातल्या सगळ्या फळ्या आता प्रजाजन असतील. आता जरा धागा बघा, म्हणजे मथुरेमध्ये लोकक्रांती झाली. मथुरेमध्ये नवा राजा भगवान कृष्णानं बसवला आणि जरासंधाच्या 27 स्वाऱ्या झाल्यानंतर त्याच मथुरेतल्या सगळ्यांना सोन्याच्या द्वारकेमध्ये आणलं आणि यादव राज्य निर्माण केलं. ही समाज सुधारणा आहे, समाज सुधारणा आहे. आणि ती कोणीतरी करावी लागते, पुढाकार घेऊन करावी लागते. त्याला लोकनेता म्हणतात. कृष्ण आपला त्या कालखंडातला लोकनेता आहे, म्हणून पुढे जाऊन आपण हे लक्षामध्ये घेतले. आता मागे येऊन दोनच गोष्टी बघूया. जेव्हा वसुदेव आणि देवकी त्या ठिकाणी होती ना, प्रथम ती दुःखी होती, पण कंसाला मारलं गेलं, आनंदी आनंद झाला. आणि वसुदेव देवकी जेव्हा कृष्णाकडे बघायला लागली तेव्हा त्यांच्यावरचा मायेचं पटल बाजूला झालं आणि त्यांना परमात्मा दिसायला लागला. तर भागवतकार म्हणतात, कृष्णानं आई वडिलांचं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून पुन्हा वसुदेव देवकीच्या अंगावर मायेचं पटल टाकलं. काय गंमत आहे बघा. म्हणजे मगाशी परमात्मा, आता परमात्मा नाही, माझा मुलगा 9 मास मी त्याला पोटामध्ये वाढवलंय. तो वर्णन मोठं छान आहे केलं. वसुदेव देवकीच्या बाबतीमध्ये दोनदा वर्णन केले. पहिल्यांदा म्हणतात परमेश्वरा वगैरे, नंतर लगेच म्हणतात आणि कृष्ण त्यांना काय सांगतो, कोणती सांगतो. कृष्णाला बलराम म्हणतो, ऐकण्यासारखं आहे. आई बाबांना तो म्हणतोय दुहेरी नुकसान झालं. काय बरं, तर मला गोकुळात जायला लागल्यामुळं लहानपणी तुमचं जे प्रेम मिळायचं ते मिळालंच नाही, एक. आणि दुसरं काय, तुमचं प्रेम अनुभवताना आम्ही तुमची सेवा करू शकलो असतो तेही मिळालं नाही. तुम्ही वंचित, आम्ही वंचित. आता कोण बोलू शकेल, भगवान नाही बोलू शकणार. मायेचं पटल जर असेल तर होऊ शकेल. आणि भक्तीची मोठी गंमत आहे.
वारकरी संप्रदायामध्ये नेहमी सांगितलं जातं की बघा विठ्ठल काय काय करतो, तर अगदी जनाबाईला सुद्धा गोवऱ्या थापायला मदत करतो, कुणाची घरं साकारून देतो, कुणाची गुरं वळतो, कुणाच्यासाठी दरबारामध्ये मोहरांच्या थैली रिकामी करतो. आणि असं करून पुन्हा विटेवर उभा राहतो देव असतो. जे एकीकडे लोकांच्यात मिसळतो पुन्हा देव आहे. ते काय आहे त्याचं उत्तर एका मोठ्या व्यक्तीने दिले. त्यांचं नाव आहे प्राध्यापक गो म कुलकर्णी, मराठीचे मोठे प्राध्यापक, विजापूरला वगैरे होते. प्राध्यापक गो म कुलकर्णी त्यांनी छान शब्द वापरतो. एकदा फक्त लक्षात ठेवायचं की संत साहित्यात किंवा पुराण साहित्यात देव हा 2 पातळ्यावर वावरत असतो. हे जर डोक्यात पक्क बसलं ते खटकत नाही. 2 पातळ्या कोणत्या, लौकिक आणि अलौकिक. जेव्हा तो देवळात असतो अलौकिक, आणि जनाबाईला मदत करतो लौकिक. म्हणजे असं असेल का, आहे ना. कशावरून, तर तो जर परमात्मा असेल तर तुमची जी द्वंद्वाची भाषा आहे, प्रकाश अंधार, द्विमिती, त्रिमिती, चतुर्मिती, अशी मितीच त्याला नाही आहे ना. तुमची आमची ज्या जगातली मिती आहे ती मिती नाही आहे. आकाशात गेल्यानंतर आपलं वजन कमी होते की नाही. आकाशात गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे अंतराळामध्ये प्रयोगशाळेमध्ये आपल्या जी भारतीय होते तसे आपण त्यांना बघत होतो, इकडून तिकडे अशी उबल्यागत ते जात होते, चालत नव्हते. कारण तशी स्थिती तिथे आहे. हे जर खरं आहे तर परमात्म्याची ताकद काय असेल. शीतावरनं भाताची परीक्षा करायला हरकत नाही ना. आणि हा जर विचार मनामध्ये घेतला तर भागवतकार किती मायेचा संदर्भ देत आहेत आणि वर्णन करतायत ते आपल्या लक्षामध्ये येते. शेवट करूया. ज्ञानेश्वर नेहमी सांगतात, अलौकिक नोहावे लोकांप्रती. अवतारी पुरुष जरी झाला, अवतार कार्य त्याचं जे आहे ते जरी मोठं असलं तर लोकात वागताना त्यानं लोकांसारखंच वागलं पाहिजे. म्हणून बघा, कंसाला मारण्याचा पराक्रम केल्यानंतर वसुदेव देवकीनं कृष्ण आणि बलरामाला त्याची मुंज झाली नव्हती ती मुंज करून सांदीपनी ऋषींच्याकडे पाठवलं. इथं आपण थांबणार आहोत, पण पुन्हा लक्षात घ्या मुंज कुठल्या वयामध्ये होते. मुंज नेहमी 8व्या वर्षी होते, 9व्या वर्षी होते, 10व्या वर्षी होते. लग्नाच्या आधी होते ती सोडमुंज असते, मुंज नसते. मुंज जर व्हायला पाहिजे असेल तर तिला वय अनुकूल पाहिजे ना. ज्या अर्थी या दोघांना वसुदेव देवकीनं सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये उपनयन करून पाठवलेलं आहे. आपण म्हणतो तो मुद्दा बरोबर आहे. कृष्णाचं वय 9, बलरामाचं वय 11. हे ध्यानामध्ये घ्या. इथं आपण थांबलोय. आता सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जायचं, मग काय काय करायचं, त्यांची समुद्रानं गिळलेली मुलं कशी परत मिळवून द्यायची, हे कृष्णाचे सगळे पराक्रम आपल्याला नंतर ऐकायचे. आज थांबू.